ते कसं चालवायचं, कोण्या पद्धत चालवायचं. अरे तुम्हाला मला 4 दिवस मामाचं कार्य आपल्या गावात राहतं ते सांभाळणं फार कठीण वाटतं. तर हा बाळू मामा वर्ष चालवतो. त्याचे किती सामर्थ्य असेल याचा विचार केला पाहिजे. किती सामर्थ्य असेल. कारण मामा काय जबाबदार आहे हे आजच नाही, सूर्य आणि पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे मानव चालू राहणार म्हणतो, थांबणार नाही म्हणतो. सूर्य आणि पृथ्वी जमणार मी देव नाही म्हणते, लक्षात ठेवा. त्या मामाचं कार्य आपण करतो, त्याला विश्वास लागतो देवा. आपल्याला वाटतं मी बाळूमाचं भक्त आहे, बाळूमामाचं भक्त, पण बाळूमाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं तर बाळूमाचं भक्त. प्रत्येकाला वाटतं मी बाळूमा. आज तुम्हाला अर्धा तास बाळूमा पैसे आला तर तुम्हाला जीव लागेल. 60 ते 70 शेवेकरी दिवस रात्र राबत त्या बाळूमापाशी एका पालखीच्या माध्यमातून. त्या मामाचं कार्य आपण करतो, त्याचा विचार केला पाहिजे. आज आपण बाळूमाची सेवा करायला लागलो, भक्ती करायला लागलो. प्रसाद नाही, जो करेन त्याला देणार आहे. त्याची करण्याची क्षमता नाही त्याला देणारा रिकामा नाही, लक्षात ठेवा. त्याला पूर्ण जागी केली पाहिजे, विश्वास जागा केला पाहिजे. बाळूमाचं मंदिर आहे, मला माझ्या मामाच्या पालखीची काय गरज आहे, नेण्याची काय गरज आहे, तुला कोण मारलं फॉल याला मी नाही तीन नंबर एक नंबर आहे नाही, 2 नंबर 3 4 झाले जास्त दिसल्यासारखं टाक जरा टाक दिसल्यासारखं असं तरी लय बसले त्याने आता आलो नाही सगळेच घ्यायचे एकट्याला कशाला एकटं हे तुमच्या टोप्या इकडे दाखवा काय क्लिअरिटी आली मला खरंच येऊ लागले आज खरंच येऊ लागला तुम्हाला आज सगळे असं
बाकी माझ्या ताकद माझ्या प्रसादात आहे म्हणते. प्रसाद नाही मामानं सांगितलेलं आहे. अरे माझ्या घराला जास्तीत जास्त करण्याचा प्रसाद माझ्या गरम केला. करण्याच्या प्रसादातून गेला ना मोक्ष पद सुद्धा प्राप्त करण्याची ताकद त्या माझ्या प्रसादात आहे म्हणते. त्याच्यासाठी आज आपण असं समजायचं नाही. ज्याला घेण्याची क्षमता आहे त्याला 100% देत असतो, पण ज्याच्यामध्ये घेण्याची क्षमता नाही त्याला देत नाही. आणि जेवढं दिलं ना तेवढं काढून घेतो, त्याला बाळू मामा म्हणतात. नीतीनं कार्य करा, भक्तीनं कार्य करा, 100% मामा तुमच्या घराघरामध्ये पाणी भरतो. पण जो बाळू मामाच्या दरबारात येऊन चुकीचा विचार प्रचार करत बसतो, फुकट भोगत बसतो, ध्यानात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी त्याच्यापाशी चांगल्या मार्गाने आला ना चांगला सन्मान आहे, वाईट माध्यमातून आला तर वाईट सन्मान त्याच्यापाशी तयार आहे. तो कोणाचा